शेतातील जमिनीचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत मातीचे रासायनिक व भौतिक गुणधर्म यांचे विश्लेषण करा. आता कुठल्या तरी एका साईडने खरवडून काढायची, बरोबर ना. मग आपण हा जो व्ही आकाराला सुद्धा असा खड्डा झालाय, तर पहिले ही सगळी माती आपण काढून टाकणार. त्याच्यातली जी पहिली वरची माती होती ती सगळी काढून टाकली. आता आपण काय करणार आहे, व्ही आकाराचा खड्डा कुठल्याही एका साईडने किंवा दोन्ही साईडने आपल्याला साधारण अर्धा किलो माती निघेल एवढं किंवा 1 किलो माती निघेल एवढं आपल्याला खरवडायचं. याला खड्डे घेणार आहे, बरोबर. 6 खड्ड्यांमधून किती माती जमा होईल? मग 1-1 किलो जर आली तर 6 किलो माती जमा होईल. मग आता ती 6 किलो माती एकत्र करायची आणि ती या पद्धतीने गुणपाटावर चुरा करून घ्यायचा, पूर्ण हे करा. त्याला ते काढून टाकायचे, गवत असेल ते काढून टाकायचं. बघा आता याला 4 भागात विभागणी करायची. चार सारखे भाग होतील असं, असे 4 भाग होते, बरोबर. आता समोरासमोरचे 2 भाग आहेत ते आपल्याला परत समोरासमोरचे 2 भाग बाजूला घ्यायचे आणि समोरासमोरचे जे आहेत ते गमेल्यात घ्यायचे. काढून टाक. हा, ही समोर 2 भाग घ्यायचे, 2 काढून टाकायचे. 2 काढून टाकले, 2 भाग घेतले आपण. आता ही अंदाजे तरी 1 किलोपेक्षा अर्धा किलोपेक्षा जास्त आहे. परत तिला तसंच करायचं, सेम करतो. साधारण 1 एकर मध्ये किती 6 खड्डे करायचे? 6 खड्डे करायचे झिगझॅग मध्ये. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरी कापडी पिशवी नसली तर पॉलिथिनची पिशवी वापरली तरी चालते, पण शक्यतो प्रायोरिटीने कापडीच पिशवी वापरायची. आणि जे खतांच्या पिशव्या असतात किंवा दुसऱ्या काही औषधांच्या पिशव्या असतील त्या वापरायच्या नाही. ज्याच्याने काय होईल, त्या औषधांचा अंश त्या मातीमध्ये गेला तर आपले लॅबचे निकाल चुकू शकतात. त्याच्यामुळे भरून द्यायचं नाही. कापडी पिशव्या, साध्या पिशव्या वापरा. त्याच्यात हा नमुना पॅक करायचा. पॅक करण्यापूर्वी आपण जी नमुना स्लिप किंवा पावती फॉर्म आहे तो भरायचा आहे. त्याच्यामध्ये सगळे नावं, शेतकऱ्याचं नाव, गाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, त्याची अशी घडी वाळायची आणि ती घडी पण त्या नमुन्याच्या पिशवीत टाकायची आहे अशा पद्धतीने. म्हणजे लॅबला कळतं की हा नमुना कोणत्या शेतकऱ्याचा आहे. आणि जेव्हा आरोग्यपत्रिका तयार होते त्यावेळेस ती आरोग्यपत्रिका बरोबर त्या शेतकऱ्याच्या नावाने तयार होते. आरोग्यपत्रिकेवर जे आपल्या जमिनीत उपलब्ध किती आहेत मूलद्रव्य आणि आपल्याला आता बाहेरून किती द्यायचे आहेत याच्यासाठी कॉम्बिनेशन्स बनवून घ्यायचे असतात. त्याच्यासाठी तर आपण जे खतं वापरणार आहोत, संतुलित खत मात्रा वापर तो कसा करावा त्याच्यासाठी ही आरोग्यपत्रिका खूप महत्त्वाची आहे. आपल्या जमिनीत किती उपलब्ध आहे आणि आपल्याला वरून किती द्यायचं आहे. संतुलित म्हणजे आपण जसं मानवी आहार जो म्हणतो, संतुलित डाएट किंवा व्यवस्थित वाढीसाठी योग्य आहार, तसं पिकाच्या वाढीसाठी योग्य आहार काय असावा तो याच्यावरून काढला जातो किंवा काढता येतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु सध्या जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात दुर्लक्षित विषय, लोकांना हे समजत नाही याचं महत्त्व. परंतु मूळ शेती करायची असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे.